त्यामुळे हे पारितोषिक घेण्यासाठी डॅनी आपण या. सन्माननीय महेशजी मोहिते साहेबांकडून वेनगाव टीमच्या गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटला 500चं पारितोषिक आहे. महेशजी मोहिते साहेबांकडून यश सावंतकडून 100चं पारितोषिक प्रत्येक विकेटला. चला पाहुण्यांचा शुभ सन्मान मात्र पार पडला आणि मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. वेलकम बॅक. महालक्ष्मी चषक 2026 जमलेला तमाम खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेनगाव आणि खांडस अशी बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. टॉस जिंकला होता प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय वेनगाव टीमने मात्र घेतलाय. पहिला बॉलर बॉलिंग मार्कवरती ऋषभ आपल्याला बघायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि विपुल. धावसंख्या टोटल 1 वरती पोहोचली आहे. हो यावेळेस सरपाटा ड्राइव्ह केलाय. सॉफ्ट डिस्मिसल होण्याची संधी. जेल ड्रॉप झालाय. विजय फिल्डर मात्र त्या ठिकाणी होते. सहज आणि सोप्पा जेल, काहीच कठीण नव्हतं या जेलमध्ये, परंतु जेल ड्रॉप झालाय आणि एक संधी मिळेल ती फलंदाजाला. सोडलेला जेल किती महागा ठरू शकतो येणाऱ्या वेळेमध्ये मात्र समजेल. षटकार हॅट्रिक साठी धीरज कटके आणि समाधान भोपी यांच्याकडून 3000चा कॅश प्राइज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. गुड बॉलिंग, चांगला चेंडू हाताळलाय. स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. फार चांगली गोलंदाजी. घरचं मैदान, घरचे प्रेक्षक, थोडासा प्रेशर दबाव वेनगाव टीम वरती मात्र जरूर असेल, परंतु दबावामध्ये चांगला खेळ करणं या संघाला चांगलं माहिती आहे. हा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज ऋषभ मात्र करतोय. चला सुभाषजी पालकर साहेबांकडून 2100, गोपीनाथजी बोराडे यांच्याकडून 500. डॅनीने जी विकेट हॅट्रिक मिळवली होती त्या डॅनीसाठी हे पारितोषिक आपण दिलंय. ओ आडवा बाटा खेचण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. हाही चांगला बॉल टाकलाय. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इकडे फेकण्यात आलेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पारितोषिक या ठिकाणी मात्र नक्कीच आलाय. आदरणीय जितेश शेठ गवस्कर साहेब यांच्याकडून मोठे वेडगावच्या कोणत्याही खेळाडूने कॅच पकडली तरी प्रत्येकी 200 रुपयांचं पारितोषिक आदरणीय जितेश शेठ गवस्कर यांच्याकडून दिलं जाईल. पारितोषिकांची खैरात त्या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये घरच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हे पैसे मात्र लावण्यात आलेत. ओ सेन्सिबल ड्राइव्ह केलाय. मिड ऑफ कडे बॉल मात्र चालला. एक सिंगल. धीरज खटके आणि समाधान भोपी यांच्याकडून 3000चं पारितोषिक. दोन्ही संघासाठी पारितोषिकांची खैरात इकडे केली जाते, कारण वेनगाव संघाचा विचार केला गेला तर घरचं मैदान, घरचे प्रेक्षक, घरचे खेळाडू आणि खांडस संघ त्यांचेही भरपूर समर्थक या स्पर्धेसाठी दाखल झालेत, त्यामुळे त्यांच्याही माध्यमातून इथे पारितोषिक लावले जात आहेत. हो गुड बॉलिंग. सेकंड ओव्हरला सुरुवात आणि सेकंड ओव्हर साठी गोलंदाज झालाय यश. पहिला बॉल डॉट. जी सुरुवात ऋषभ या गोलंदाजाने केली होती त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून इकडे गोलंदाजी मात्र करतो यश. पहिला बॉल तर डॉट फेकलाय. फार चांगली गोलंदाजी. राईट अराउंड द विकेट. हो लो फिल. सिंगल धावा ही महत्वाच्या आहेत, परंतु थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण पॉवर प्लेचे षटक आहेत. 2 षटक पहिले पॉवर प्लेच आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तर धावा आल्या नाही आहेत, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा घेण्याचा प्रयत्न करायला हवा. 5 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. यश ओव्हर द विकेट. ओ स्मॅश करण्याचा प्रयत्न पॉइंट कडे. जेलची संधी. सहज सोपा जेल कॅरी केला. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला करारा झटका फलंदाजी करणाऱ्या खांडस संघाला.
नाश्त्यासाठी 100चं पारितोषिक. यस सावंत यांच्याकडून 100चं पारितोषिक आणि शुभम शिर्के यांच्याकडून 500चं पारितोषिक. आणि पारितोषिक गोलंदाजांना मात्र इथे पटकावलंय. आणि महेशजी मोहिते साहेबांकडून देखील 500चं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटला. महेशजी मोहिते साहेबांकडून मात्र 500चं पारितोषिक कंटिन्यू आहे. पहिली विकेट तर गोलंदाजाने मिळवली आहे. चांगली सुरुवात झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या वेनगाव टीमची. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. हो यावेळेस मात्र थोडासा बाउन्स झाला, बॉल राईज झालाय, टप्पा पडला, थोडासा उछाल घेतला बॉल. त्यामुळे फलंदाजीसाठी थोडासा सरप्राईज बॉल होता. डॉट बॉलची सांगता. बाउन्स अटेम्प्ट केलाय गोलंदाजाने. फार चांगली गोलंदाजी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती भावेश दाखल झालाय. भावेशला स्वतःवरती जिम्मेदारी घ्यावी लागेल. थोडासा मोमेंटम बदलावा लागेल. लॉफ करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो. एक सिंगल या बॉलवरती मात्र कंप्लीट झाली आहे. आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 6 वरती पोहोचली आहे. तस एका बॉलचा खेळ इथे मात्र बाकी आहे. 5 धावा, 6 धावा धावा फलकावरती. शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. बॅटकॅट मागे चालला, बॉल अडवण्याचा प्रयत्न. यस विकेट, कारण स्टंप वरती बॉल लागलाय. सेकंड विकेट गॉन. दुसरा धक्का खांडस संघाला. चला गोलंदाजीच्या मार्कवरती ऋषभ इथे तयार झालाय. यश वैभव सावंत यांच्याकडून पारितोषिक इथे जमा झालाय. आणि महेशजी मोहिते साहेबांकडून हे पारितोषिक कंटिन्यू असेल. गोलंदाजासाठी ऋषभ येतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, फार चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे आता पुण्याच्या दुसऱ्या षटकासाठी कॅप्टननं मात्र जिम्मेदारी सोपवली आहे. सन्माननीय अनिलजी थोरवे साहेबांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. वैभवजी सावंत यांनाही विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. मुकुंद काका सावंत देखील आहेत, त्यांनाही विनंती आहे की या व्यासपीठावरती. गोलंदाज तयार. पहिला बॉल वाईट फेकलाय. दुसरा बॉल क्विक, फास्ट अँड फ्युरियस, वेगाने बॉल रिलीज केलाय. त्यामुळे फलंदाजासाठी कोणतीही चान्स नाहीये. डॉट बॉलची सांगता. विकेट हॅट्रिक साठी सौरभजी बोराडे, विरा कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर यांच्याकडून 500चं पारितोषिक आहे. रोहन गवले यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000चं कॅश प्राइज. भरपूर सारं पारितोषिक, बक्षिसांची खैरात. परंतु गोलंदाजी देखील फार चांगली चालू आहे. ज्याप्रमाणे बक्षीस लावलेत त्याप्रमाणे गोलंदाज देखील गोलंदाजी करतात. घरच्या मैदानावरती प्रेक्षकांना खुश करण्याचं काम सध्या तरी गोलंदाज ऋषभ आणि त्यानंतर दुसरा गोलंदाज यश याने मात्र केलंय. धावसंख्येवरती पूर्णपणे ब्रेक लावला. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा आपल्याला बघायला मिळतात. विकेट हॅट्रिक साठी वीरा वैभव बोराडे यांच्याकडून 500चं पारितोषिक आहे. फील्ड सेटअप थोडंसं चेंज केलाय. एक फिल्डर मात्र थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये घेतलाय.
ओव्हर द विकेट बॉल तयार ऋषभ. हो टप्प्यात आलाय हॉट साइडला उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार षटकार. मुंबई पोलीस ऋषिकेशजी सोनावणे साहेबांना आमची आदराची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती साहेब आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. टोटल धावा संख्या धावफलकावरती 13 आपल्याला बघायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती मच निडेड हा षटकार आलाय. हा ही बॉल दिशा खराब आहे पंचांचा एक्स्ट्रा धावसंख्येचा निर्णय येतो. एक्स्ट्राची धाव धावसंख्येत बदल धावसंख्या मात्र 14. 3 चेंडू आणि 14 धावा धावा फलकावरती. थोडीशी मागणी गोलंदाजी या अपेक्षेनं टीम कॅप्टन गोलंदाजीसाठी आणलं होतं ऋषभला. ओहो दांडी गोल बॅटकट आणि त्यानंतर आदळल्या बॉल स्टंप वरती. अनदर विकेट गॉन. आणखी एक झटका. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. चला मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. चांगली गोलंदाजी चालू आहे. बॅक टू बॅक विकेटची पडझड. चला त्यांचाच कुत्रा आहे तो. त्याला पण इच्छा झाली फिल्डिंगची. ओव्हर द विकेट बॉल तयार ऋषभ. हो रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न पहिलाच बॉल होता. हा फटका मात्र इथे अनसक्सेसफुल झालाय. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा बॉल या षटकातील मात्र बाकी 14 धावा धावा फलकावरती. फार चांगली गोलंदाजी टिचून मारा केला जातोय वेनगाव टीमच्या गोलंदाजांकडून. अगदी 14 धावा धावा फलकावरती फक्त आणि फक्त आपण बघतोय. आडवा बाट न फटक्या सरबाटा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफ कडे बॉल चालला होता आणि तिथे मात्र एक सिंगल. त्यामुळे 2-3 षटक इथे मात्र एंड झाले. 3 षटकानंतर फलंदाजी करणारा कांड संघ मात्र 15 धाव संख्येवरती पोहोचलाय.
आणि गोलंदाजासाठी पारितोषिक मात्र कंटिन्यू असेल. महेशजी मोहिते साहेबांकडून विकेटला 500 आणि यश सावंत यांच्याकडून विकेटला मात्र 100चं पारितोषिक. वैभवजी सावंतसाहेबांना आमची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. चौथ्या षटकाला इथे सुरुवात आणि गोलंदाज प्रणव. हो, पहिला बॉल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जेलची संधी, विकेट किपर जस्ट करतोय. थोडासा बॉल पुढे पडलाय त्यामुळे दुसरीचा हा प्रयत्न. आणि काय घडलंय नेमकं मैदानाच्या आतमध्ये, एकतर सिंगल आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र रनआउट. फलंदाज इथे बाद झालाय. जी पालकर साहेब रिक्षा युनियनचे खजिनदार आहेत, त्यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. महालक्ष्मी चषक 2026 मध्ये आपलं मोस्ट वेलकम. फार नाजूक अवस्था फलंदाजी करणाऱ्या खांडस संघाची आपण बघतोय. आणि काय बॉलिंग अटॅक घरच्या मैदानावरती, घरच्या स्पर्धेमध्ये अगदी प्रेक्षकांना मात्र खुश करण्याचं काम वेनगाव टीमचे गोलंदाज करतायत. प्रणव हा गोलंदाज आहे. बॉलिंग मार्क वरती ओर तो विकेट न. चांगला बॉल, हेलिकॉप्टर लुक दिलाय, फटका इथे फसल्यासारखा वाटतो. यस, डेफिनेटली. आणि चांगला कॅच कॅरी केलाय. अनदर विकेट गॉन. आणखीन एक झटका. थँक्यू विजय. सन्माननीय मंगेशजी पालकर, त्यानंतर शरदजी पालकर, समीरजी पेटे, विद्यमान सदस्य परागजी अंबावणे, अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल झाले. सगळ्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत मात्र करतोय. आणि पाहुण्यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपली स्पर्धा आहे, आपल्या गावाची, आपल्या अभिमानाची, आपल्या स्वाभिमानाची स्पर्धा, त्यामुळे आपण व्यासपीठावरती या. हो, यावेळेस मात्र सरपाटा ड्राईव्ह केलेला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, त्यामुळे एक सिंगल सिंगल डबल मोठे फटके आले नाहीयेत. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 17 वरती पोहोचली आहे. 17 धावा फलक्यावरती. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये वेनगाव संघ मात्र करतोय. उडवला बॉल, जेलची चान्स पुढे एकदा. फलंदाज बाद. आज चूक होणार नाहीये वेनगाव टीमच्या खेळाडूंकडून. फलंदाज बाद. यस सावंत, सन्माननीय महेशजी मोहिते साहेबांकडून प्रणवला हे पारितोषिक इथे मात्र दिलं जाणार आहे. हो, गुड बॉलिंग. हाही चांगला बॉल होता, थोडासा लो राहिलाय. आडवा पाटणं खेचण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. आणखीन एक डॉट बॉल. फार चांगली गोलंदाजी आणि कडक गोलंदाजी या मॅच मध्ये मात्र वेनगाव टीमच्या गोलंदाजाने केली आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 17. 6 विकेट्स मात्र गमावल्यात, त्यामुळे विकेटकडे लक्ष देणं ही तितकं महत्वाचं आहे.
17 धावा, 17 वरती कोणत्या संघाला खतरा होईल? नेल्सन आकडा हा मात्र स्क्रीनवरती आपण बघतो 17. फार चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकापासून जी कन्सिस्टन्सी चालू ठेवली आहे ती अजूनपर्यंत. अंतिमचा बॉल, हो यावेळेस मात्र प्रॉपर रडार मध्ये फेकून दिला बॉल, लॉंग ऑफच्या बाहेर. मस्ट निडेड सिक्सर, षटकार. इथे सुरुवात देतोरचे षटक. अंतिमचा गोलंदाज सूरज. सोहमजी पालकर, आर्यन पालकर, ऋषभ पालकर यांच्याकडून कोणती हॅट्रिक आली तर 2100चं पारितोषिक आहे आणि गोपीनाथजी बोराडे साहेबांकडून देखील 500चं पारितोषिक. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धाव संख्या 24. अंतिमचं षटक, 6 पेक्षा कमी रन रेट या मॅच मध्ये मात्र आपल्याला बघायला मिळतोय. खाडस संघ थोडासा बॅकफूट वरती आहे, कोणत्याच फलंदाजाने मोठे फटके खेळले नाहीयेत. त्याचं कारण मात्र धाव संख्या फक्त आणि फक्त 24. उर्द विकेट. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, बॉल डिरेक्ट हिटचा प्रयत्न नाहीये, रनआउटची संधी. परंतु आणखीन एक सिंगल, लेग बाईज, बॅक टू बॅक 2 सिंगल आणि 2 सिंगलच्या मदतीने धाव संख्या मात्र 25. 2 चेंडू नंतर 25 धावा धाव फटक्यावरती. 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे, एका दुसरा मोठा फटका खेळावा लागेल. थोडासा शॉर्ट पिच बॉल होता, परंतु इथेही मोठा फटका आला नाहीये, डिरेक्ट हिट झाला नाहीये. आणखीन एक सिंगल धावा इकडे पाहायला मिळतात, मोठे फटके येत नाहीयेत. थोडीशी लो स्कोरिंगची मॅच. घरच्या मैदानावरती चांगलं प्रदर्शन वेनगाव संघ मात्र करतोय. 26 धावा फलक्यावरती, 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॉल तयार. हो, गुड बॉल, चांगली गोलंदाजी. कडे फटके येणार नाहीयेत. फुटवर्कचा वापर थोडासा पाहिजे. मोबाईल मध्ये, नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटवर्कला फार महत्व आहे. पायांची हालचाल, पायांचा मोमेंट मात्र इथे केला जात नाहीये, त्यामुळे खूप सारे डॉट बॉल खेळतात फलंदाज. 2 चेंडू शेवटचे मात्र बाकी आहेत. वजीर बैलाचे छोटे मालक निलेशजी पालकर यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. 5वा बॉल तयार. लो राहिला बॉल, खाली राहिला आणि इथे मात्र एक सिंगल बाईकच्या साहाय्यानं कंप्लीट होईल. थोडीशी मिसफील्ड झाली विकेट किपर कडून, त्यामुळे सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 27. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. किती धावा या बॉलवरती येतील, किती धावाचं टार्गेट राहील ते पाहणं मात्र गरजेचं आहे. हो, डान्सिंग डाऊन द विकेट. आता रनआउटची संधी, परंतु काय घडलंय इथे, रनआउट तर झाला नाहीये, परंतु जिथे 1 होती तिथे 2 धावा. तिसरीचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद, धावा मिळतील 2 आणि 5 षटकानंतर पहिल्या इनिंग नंतर फलंदाजी करणारा खांडस संघ मात्र 29 वरती फक्त आणि फक्त पोहोचलाय. त्यामुळे 30 चेंडू आणि बेनगाव संघाला मात्र 30 धाव संख्येची गरज. 2 मिनिटं वरती केला जाईल. आयोजकांना विनंती आहे त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करायचा आहे.
अजिंक्य यश ऋषभ प्रणव बोलव ना. अजिंक्य यश ऋषभ प्रणव बोलव ना. त्यांना पैसे देऊन द्यायचे त्यांना. अजिंक्य यश ऋषभ प्रणव. अजिंक्य यश ऋषभ आणि प्रणव यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. चला या व्यासपीठावरती. शुभ सन्मान इथे केतन सुनील लाड साहेबांचा मात्र केला जाईल. विकी पालकर यांना विनंती आहे की पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करायचा आहे. सन्माननीय परागजी अंबावणे साहेबांना विनंती आहे की व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. परागजी अंबावणे साहेबांचा शुभ सन्मान. सन्माननीय भरतजी पालकर यांना विनंती आहे की आपण देखील या आणि आपलाही शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. चला नेक्स्ट मॅच वडवली आणि बेकरे दोन्ही टीमच्या कॅप्टन आमचा कॉल आहे ती टॉस करण्यासाठी लगेच या. वडवले मराठे आणि बेकरे दोन्ही टीम टॉस करण्यासाठी लगेच या. मी आदरणीय केतन सुनील लाड साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस या ठिकाणी करायचा. चला मराठे वडवली आणि बेकरे दोन्ही कॅप्टन मात्र या ठिकाणी अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. टॉस मात्र आपण लगेच करून घेऊया. सन्माननीय भरतजी पालकर साहेबांना विनंती आहे की या आपण आपलाही शुभ सन्मान इथे या मंचावरती केला जाईल. चला भरत पालकर साहेब आपण देखील या. त्यानंतर भरतजी पालकर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती मात्र आपण करतोय. त्यानंतर सन्माननीय विद्यमान सदस्य वैभवजी पेठे साहेबांना विनंती आहे की आपण या. प्रसाद पालकर यांना विनंती आहे आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. वैभवजी पेठे आपण व्यासपीठावरती या. चला टॉस या ठिकाणी आपण करून घेतोय. आदरणीय केतन दादा लाड यांच्या शुभ हस्ते हेड या ठिकाणी कॉल केला गेला आणि टेल या ठिकाणी कॉल केला. टेल या ठिकाणी कॉल केला गेलेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे टीम बेकरे संघाने. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सना या ठिकाणी मात्र आपण देऊया. मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्सेस बेकरे वन द टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. लुकिंग फॉरवर्ड टू द ऑनगोईंग मॅच जिथे शुभम म्हात्रे सर यांचा आवाज असेल. थँक्यू. चला बेकरे संघ टॉस जिंकला आणि जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत येऊ द्या. सन्माननीय जितेशजी गवस्कर साहेबांकडून आयवा कॅशला मात्र 100चं पारितोषिक आहे. आयवा कॅशला हे पारितोषिक असेल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जे कॅच घेतील त्यांना 100चं पारितोषिक. चला बॅक टू द मॅचकडे लक्ष केंद्रित करत इतकं महत्वाचं आहे. 30 बॉलमध्ये 30 धावा करायच्या आहेत वेनगाव संघाला. त्यांच्या अगेन्स्ट खांडस संघ मात्र आपण बघतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती सूरज आणि नॉन स्ट्राईक एंडवरती विनायक. आणि गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी पहिला गोलंदाज विपुल इथे मात्र तयार झालाय. 30 बॉल 30 इक्वेशन. प्रत्येक षटकामध्ये फक्त 6 धावा. ओ पाडल स्वीप स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार.
षटकार आला पहिल्याच बॉल वरती. फलंदाज सूरजच्या बॅटमधून दमदार सुरुवात, 6 धावा. हो, दुसरा बॉल वाईटचा सिग्नल पंच आणि मात्र दिला एक्स्ट्राची धाव. धावसंख्या 7. प्रत्येक विकेटला 1000चं पारितोषिक धीरज कटके आणि विवेक यांच्याकडून हे पारितोषिक कांडस टीम साठी. ओहो, रिव्हर्स स्विच नाही तर स्वीट हिट. रिव्हर्सचा षटकार सूरजच्या बॅटमधून. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. थँक्यू डीजे सिद्धू यांच्याकडून या षटकाराला मात्र 100चं पारितोषिक. सूरज आणि आणखीन एक षटकार लगावला तर विद्यमान सरपंच सन्माननीय अश्विनी मंगेश पालकर यांच्याकडून 1000चं पारितोषिक सूरजला मात्र दिलं जाईल. 2 षटकार आले. 2 षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 13. आक्रमक सुरुवात मात्र झाली आहे. लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न सूरजचा आहे की काय. राजू गुडेकर, मयुरेश पेटे आणि स्वप्नील पेटे यांना विनंती आहे की या व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत आहे. प्रशांत मराडे यांनाही विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. यांचंही सहर्ष स्वागत. महालक्ष्मी चषक 2026 मध्ये भरपूर सारे ग्रामस्थ या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत करूया. नेहमी आम्हाला आर्थिक सहकार्य ज्यांचं लाभतं ते सन्माननीय अजयजी भोपतराव यांना विनंती आहे की या व्यासपीठावरती. यावेळेस मात्र पॉवर प्लेचा फायदा. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे आणि बॉलला मात्र मिड ऑफच्या वरतून उडवलंय. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे सूरजच्या बॅटमधून चौकार. मात्र 19. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रत्युत्तर दिले गोलंदाजांना. दांडीगुल, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. स्वप्नील आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 19. षटकातील 19 धावा धावा फलक्यावरती. जबरदस्त फलंदाजी सूरजनं मात्र जी सुरुवात करून दिली आहे धडाकेबाज. आज मात्र घरच्या प्रेक्षकांना मात्र चांगलं खुश केलंय सूरजच्या बॅटिंगनं. 19 झाल्या धावा. वडवली आणि बेकरे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे कमिटीशी आपण संपर्क करा. शेवटचा बॉल डॉट येतोय. धावसंख्या 19. 30चं टार्गेट चेस करायचं आहे. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 11 धावसंख्येची मात्र गरज. भावेश गोलंदाज येतोय. 24 मध्ये 11चं टार्गेट आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळून देखील या धावा बनवल्या जाऊ शकतात. त्यामुळे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न कदाचित
धावसंख्या टोटल धाव फलकावरती रिव्हर्स अटेम्प्ट काढण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली आहे, चांगली खेळाडू वृत्ती इथे बॅट्समन मात्र दाखवली आहे. फलंदाज बाद झालाय, पंचाचा निर्णय येण्याच्या अगोदर त्यानं क्रीज मात्र सोडली होती. धावसंख्या 27 म्हणजे जिंकण्यासाठी फक्त 3 धावा पाहिजेत. चला जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची इथे मात्र गरज. धावसंख्या 27 झाली आहे. खूप चांगला खेळ या मॅच मध्ये वेनगाव संघाचा मात्र राहिला, पूर्णपणे डॉमिनेट केलंय खांडस संघाला. थोडंही वरचढ ठरू दिलं नाहीये, सुरुवातीपासून प्रेशर बनवला. ओ लॉफ्टेड हिट ऑन साइडला, डीप मध्ये मात्र फिल्डर येत आहेत, त्यामुळे दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथेही कंप्लीट झाल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 झाली आहे. 29 स्कोर इज लेवल. पण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम म्हणजे जिंकण्यासाठी आता 1 धाव अजूनही पाहिजे. चला बेकरे आणि वडवली दोन्ही संघ पण सज्ज व्हायचंय. सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फुल टॉस आणि नोचा कॉल दिलाय, त्यामुळे इथे सामना संपलाय आणि हा सामना घरच्या मैदानावरती सहज आणि सोप्यारित्या राणा प्रताप वेनगाव टीमला मात्र जिंकलाय. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन. वेनगाव संघ हाडलक असेल, खांडस संघ नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट. सुरू होण्या अगोदर दोन्ही टीम कॅप्टनला आमची विनंती आहे की आयोजकांची